पुणे बेंगलोर महामार्गावरील आम्हाला आता उड्या मारायच्या आहेत नदीत, आम्हाला नदीत खाली सरकार आम्हाला जगू देत नाही। सरकार ऐकत नाही अजिबात आमचं। आम्हाला जगायचं नाही आता, कशासाठी जगायचं आम्हाला? तुम्ही काय करणार होता, कशासाठी? अहो शक्तीपीठ आम्हाला गरज नसताना आमच्यावरती लादा लागलेली आहे आणि हे सरकार गेलं 1.5 वर्ष आमचं ऐकत नाही। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असतानाही राज्य सरकार हा महामार्ग रेटत असल्याचा आरोप करत शक्तीपीठ विरोधी महामार्ग कृती समितीच्या वतीनं आज पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला। यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पंचगंगेत उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी या शेतकऱ्यांना अडवलं। यावेळी शेतकऱ्यांनी शक्तीपीठ विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। शक्तीपीठ महामार्ग रद्द, आम्हाला आता उड्या मारायच्या आहेत नदीत, आम्हाला नदीत खाली सरकार आम्हाला जगू देत नाही। अरे काय करायचं आम्हाला जगू? सरकार आमचं ऐकत नाही, आम्हाला जगायचं नाही आता। शक्तीपीठ आम्ही चाललो खाली नदीत। सरकार ऐकत नाही अजिबात आमचं। आम्हाला जगायचं नाही आता, कशासाठी जगायचं आम्हाला? तुम्ही काय करणार होता, कशासाठी? अहो शक्तीपीठ आम्हाला गरज नसताना आमच्यावरती लादा लागलेली आहे आणि हे सरकार गेलं 1.5 वर्ष आमचं ऐकत नाही। आम्हाला आता जगायचंच नाही, कारण आम्हाला आमच्याजवळ पिकवायला जर शेती नसेल तर भविष्यात आम्ही खायचं काय? आता तात्पुरते आम्हाला ते पैसे देतील, पण आमचं पुढचे वारस खाणार काय? हा आमचा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आमची कुळी आता आम्हाला वाढवायचीच नाही, आम्हाला आत्महत्या करून जीव द्यायचा आहे, हेच मला आता सरकारला सांगायचं आहे। पंचगंगेमध्ये उडी मारण्यासाठी आलाय तुम्ही खरं तर? होय, कारण आज रस्ता रोको आम्ही केला होता, सरकार आमची दखल घ्यायला तयार नाही। आणि जर असं होत असेल तर आम्हाला जगण्यात काय अर्थ आहे? आमच्या जमिनी जर असं काढून ते घेणार असतील तर आम्हाला आता जगण्यात काय अर्थ राहिलेला नाही। आज खऱ्या अर्थानं कृषी दिन म्हणजे आज आमचा शेतकऱ्यांचा दिवस आहे, पण आज आमच्यावर ही नामुष्की ओढवलेली आहे। आम्ही लोकशाहीच्या मार्गाने हा आहे, कशासाठी? तर सरकारचे डोळे उघडावसाठी, सरकारपर्यंत आमचा आवाज, आमच्या व्यथा वेदना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी। पण पोलिसांनी आम्हाला जागोजागी अडवलं, तरी त्यातून आम्ही बांधावरनं वाटा काढून ह्या रस्त्यावर आलं आणि इथून आम्ही सरकारला इथं संदेश दिला की आमचं हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। हा मार्ग आमच्यासाठी मारक आहे। गेले कित्येक दिवस आंदोलन, मोर्चे, निवेदन सगळं देऊन सरकारला झालेलं आहे, तरीच सरकार त्याची दाद घ्यायला तयार नाही। म्हणून आम्ही ह्या शिवाजी पूल पंचगंगा नदीवरनं आम्ही जलसमाधी घ्यायला तयार आहोत। त्याचं कारण असं, एकीकडं आम्हाला सरकार चुकीच्या धोरणानं मारक ठरत आहे, दुसरीकडं आमचं शोषण होत असते आणि ह्या शोषण व्यवस्था विरोधात आमचा आवाज सरकार जर घेत नसेल तर आम्ही लोकशाहीच्या मार्गानं इथं आम्ही आंदोलनाला आले। तर जर जगावं काय मरावं असा प्रश्न आमच्या पुढे आलाय, म्हणून जर आम्हाला ह्यातनं मोकळं करणार असेल तर एक तर पोलिसांच्याकडून आम्हाला गोळीबार घालून शिवाजी पुलावर टाकून द्या, नाहीतर आम्ही स्वतः पंचगंगे पुलावरून जलसमाधी घेतो। एवढा आमचा निरोप सरकार पत्र पोहोचण्यासाठी हा अट्टाहास आम्ही केला आहे। आज एका बाजूला गेलं तर शिरोळ तालुका हा पूर्णतः महापुरानं वेढलेला आहे। महापुरातून शेतकऱ्यांचे पार नामुष्कीला येऊन त्याने टेकलेला आहे आणि असा असताना देखील पॅरेलल रस्ता रत्नागिरी नागपूर हा हायवे असताना देखील त्यालाच पॅरेललचा रस्ता हा 86,000 कोटीचा हा सरकार हा आमच्या माथी मारण्याचं काम चालू आहे। वेळोवेळी राजू शेट्टी साहेबांनी सरकारला जागा करण्याचं काम केलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे, मंत्रालयापर्यंत त्यांच्या भेटी घेतलेल्या आहे। निवडणुकीच्या तोंडावरती 2024च्या विधानसभा निवडणुकीला शेतकऱ्यांचा रोष त्यांनी येतोय बघून हा रस्ता पूर्णपणे त्यांनी रद्द केलेला होता आणि हा रद्द केल्यानंतर ज्यावेळी त्यांना ह्या सरकारमध्ये बसण्याची संधी त्यावेळी मिळाली, परत त्यांनी हा धनधानक्यांना जगवण्यासाठी हा रस्ता त्यांनी ह्या ठिकाणी आखलेला आहे। फक्त या शक्तीपीठाचं नाव घ्यायचं
आणि जी खरी शक्ती ह्या महाराष्ट्राला ह्या शेतकऱ्याच्या माध्यमातून तयार झालेली आहे, त्याच शक्तीला नष्ट करण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करेल आहे. आमच्या शिरोळ तालुक्यात तर अशी परिस्थिती होणार आहे, हा जर रस्ता जर झाला तर 20 फुटापासून 70 फुटापर्यंत त्याच्यावरती भराव टाकला जाणार आहे आणि आमच्या शेतातलं महिना पाणी हे जाणार नाही. आमचं एकच नगदी पीक वर्षातून एकदा पीक देणारं ऊस आहे आणि ऊसाचं जर नुकसान त्या ठिकाणी जर होणार असेल तर आम्हाला त्या महापुरामध्ये जर वेढून मरण्यापेक्षा ह्या पंचगंगेच्या पुलावरून जीव देण्यामध्येच शेतकऱ्याची पोरं आता धन्यता मानू लागलेली आहेत आणि ही तरणी बांड शेतकऱ्यांची पोरं एक राजू शेट्टीच्या आदेशाच्या वरती ह्या महाराष्ट्रातल्या एकाही मंत्र्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इथून पुढे फिरू देणार नाहीत. जर तुम्हाला आम्हाला त्या पुरामध्ये बुडवून तुम्ही जर मारणार असाल तर शेतकऱ्याची पोरं ह्या पंचगंगेच्या नदीवरून उडी मारून आम्ही आमचा जीव देऊ. प्रसंग पडला तर मंत्र्याला देखील पाय बांधून हे आता पुरामध्ये टाकण्याची वेळ ही आलेली आहे. अशा पद्धतीचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांची पोरं आता हातामध्ये घेऊन केल्याशिवाय स्वस्त आम्ही बसणार नाही. एवढाच इशारा मी या